नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण कन्यादान पॉलिसीविषयी थोडीशी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. कारण आपल्या जी लाडकी मुलगी आहे ना, तिच्या विवाहासाठी आपण काय करायचं असतं, काय करत असतो, तिच्या नावावर पैसे भरत असतो आणि मग विविध कंपन्यामध्ये आपण त्यांच्या मुलीच्या नावे कन्यादान पॉलिसीसाठी पैसे गुंतवत आहोत. बऱ्याच ठिकाणी काही पोस्टमार्फत, काही LICमध्ये. आज आपण SBIमध्ये काय करणार आहोत, SBIमध्ये जी कन्यादान पॉलिसी आहे तिची विषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, विवाहाच्या टायमाला खूप पैशाची अडीअडचण येते बऱ्याच मुलींच्या वडिलांना. त्यामुळं मग बऱ्याच मुलींच्या नावे काय करत असतात पालक, आपल्या मुलीच्या विवाहासाठी थोडीशी रक्कम कुठंतरी मग गुंतवणूक करण्याच्या विचारामध्ये असतात. तर मग आता आपण पाहणार आहोत की SBIमध्ये एक चांगली पॉलिसी आहे. SBIमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कन्यादान पॉलिसी. आणि त्यामध्ये मग मुलीच्या जन्म झाल्यापासून तुम्हाला 10 वर्ष काय करायचं असतं, पैसे भरायचे असतात. मग उदाहरणार्थ तुम्ही जर मुलीच्या जन्म झाला आज, असं उदाहरण काय धरू, आणि उद्यापासून तुम्ही जर पैसे भरायला लागले तर चक्क तुम्हाला 10 वर्ष पैसे भरावे लागतात. मग प्रतिवर्षी काय करायचे आहे, 1,00,000 रुपये भरवायचे आहे. मग वर्षाला 1,00,000 असं 10 वर्ष काय करायचं आहे, मुलीच्या नावे अकाउंट उघडून SBI लाईफमध्ये 10 वर्षासाठी 10,00,000 रुपये प्रतिवर्षी 1,00,000 याप्रमाणे भरायचे. त्यानंतर तुम्हाला मध्यंतरी एक 5 वर्षाचा गॅप दिला जातो आणि एक गॅप देऊन मग तुमची रक्कम जी जमा झालेली असते ती 10,00,000 रुपये, आणि मध्यंतरी मग 5 वर्षाचा गॅप काय झाला जातो, तुम्हाला भेटतो. आणि गॅप दिल्यानंतर मग वर्षाला 1,26,000 रुपये तुम्हाला काय होतात, असे भेटतात. ते 25 वर्षे म्हणजे वर्षाला 1,26,000 रुपये 25 वर्षे तुम्हाला काय होतात, मुलीच्या नावे मुलीचा खर्च करण्यासाठी वगैरे, आहे का नाही. मग ते 25 वर्षे भेटतात, ते जवळपास 30,00,000 रुपये होतात, आहे का नाही. आणि त्यानंतर मग शेवटच्या वर्षी परत तुम्हाला 11,00,000 रुपये, म्हणजे असे एकूण तुम्हाला 42,00,000 रुपयाचा निधी काय केला जातो SBI लाईफमार्फत, मुलीच्या विवाहासाठी, कन्यादान विवाहासाठी काय केला जातो, दिला जातो. मग त्याच्यासाठी मग तुमचं ज्यांना काही खातं उघडायचं असेल त्याला मुलीचा जन्माचा दाखला, आधार कार्ड असेल तर वडिलाचा आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, 2 फोटो, हे काय सिंपलचे कागदपत्र आहेत. मग तुम्ही जवळच्या SBI बँकेशी संपर्क साधू शकता, किंवा मग आमच्याशी संपर्क साधला तरी तुम्हाला मग SBIची कन्यादान जी पॉलिसी आहे ती तुम्हाला काय करून व्यवस्थित प्रकारे दिली जाईल. आता हे झाला ₹1,00,000 प्लॅन. मग त्याच्यामध्ये तुम्ही 50,000 रुपये बी गुंतवू शकता आणि 25,000 रुपये बी. कारण 1,00,000 आणि तुम्हाला 42,00,000 रुपये काय होणार आहेत, मिळणार आहेत मुलीच्या नावे कन्यादान योजनेमध्ये. आणि आर्थिकतेची एखाद्या ह्यांची व्यक्तीची कमकुवत असेल तर मग तुम्ही त्यापेक्षा कमी ही लहानही पॉलिसी घेऊ शकतात. मग तुम्ही 50,000पासून पॉलिसी घेऊ शकतात. 50,000 रुपयाची जरी गुंतवणूक केली तरी तुम्हाला 22,00,000 रुपयाच्या आसपास काय होणार आहे, पैसे मिळणार आहेत. मग जे इच्छुक असतील त्यांनी आपल्या जवळच्या SBI ब्रँचला भेट दिली तरी काही अडचण नाही, किंवा मग जे SBI लाईफचे जे एजंट असतील त्यांच्याशी थ्रू पॉलिसी केली तरी काही अडचण नाही. कारण तो पॉलिसीचा बॉन्ड आपल्या काय केला जातो, पत्त्यावर पोस्टामार्फत दिला जातो. चांगली योजना आहे एक. मग ज्यांना गुंतवणूक करायची आहे, मग इतर ठिकाणी, इतर कंपन्यामध्ये जे गुंतवणूक करतात, इतर फंडमध्ये जे गुंतवणूक करतात, ते SBI लाईफ, SBI इन्शुरन्समध्ये जरी गुंतवणूक केली तरी ते सगळ्यात सुरक्षित म्हणावं लागेल. कारण ही एक शासनाची कंपनी आहे. योजना ही शासनच काय करत आहे, राबवत आहे. SBI बँक म्हणल्यानंतर सर्व शासनाचाच प्रोजेक्ट असल्या कारणानं तिथं भीती वगैरे कुणालाच नसते. कारण बरेच लोकांचे व्यवहारसुद्धा काय केलेले आहेत, SBI बँकेमध्येच असतात आणि SBI बँकेमध्ये चालतात. त्यामुळं तिथं भीती वगैरे नसते. सगळं शासनाचा कारभार चालत असतो. शासनाची ती काय आहे, बँक आहे.
आणि फ्रॉड वगैरे व्हायचं काय काम नाही. त्याच्यानंतर पैसे बुडायचा तिथं काही विषय येत नाही. अशा हजारो लोकांनी काय केलेले आहेत, आपल्या मुलीच्या कन्यादान पॉलिस्या तिथं काय केलेल्या आहेत. मग ज्यांना जे इच्छुक असतील करण्याची पॉलिसी, ज्यांच्याकडं आर्थिकतेची चंचल असेल, पैसा वगैरे असेल, तर मग तुम्ही काय करू शकतात, ती पॉलिसी घेऊ शकतात. आणि कागदपत्र वगैरे जे आहेत ते सिंपलच आहेत. कारण मुलीचा जन्माचा दाखला वगैरे हे सर्वांकडेच असतो. कारण आता मुली जन्माला आली की ग्रामपंचायतला किंवा मग अधिकृत नोंद सिव्हिल हॉस्पिटल जिथं असेल तिथं ते सरकारी दवाखान्यामध्ये तिथलं एक जन्म प्रमाणपत्र लागतं आणि वडिलाचं मग बाकी ओळखपत्र वगैरे. आणि जवळच्या SBI बँकेत मग किंवा मग SBI लाईफ एजंट जे आहेत, जसे LICचे एजंट आहेत, तशाच प्रकारचे काय आहेत एजंट आहेत. आणि त्यामार्फत मग काय केले जाते, आता पॉलिसी वगैरे केल्या जातात. ही एक सुरक्षित ठेव म्हणावं लागेल. कारण 10 लाख रुपये आपली 10 वर्षासाठी गुंतवणूक होते आणि आपल्याला जवळपास 42 लाख रुपये येतात. म्हणजे 4 पट पैसे आपल्याला काय केले जातात, वर्ग केले जातात. बघा आता चांगली आहे की नाही मुलीच्या भविष्यासाठी म्हणलं तर. आणि स्वतःला काय एक गुंतवणुकीची काय लागत असते, सवय लागत असते. त्या लग्न विवाह तर होईलच, पण आणखीन शिक्षणामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा पैशाचा काय होत असतो, उपयोग होत असतो. शिक्षण शिकण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशाची खूप अडचण असते. त्यामुळं मग SBI लाईफ पॉलिसी ही एक शासनाने काय केलेली आहे, चांगली आणलेली आहे. मग जे गरजू आहेत, ज्यांना भरण्याची इच्छा आहे, करण्याचीही इच्छा आहे, अशा सर्वच लाभार्थ्यांनी काय करायचे आहे, करण्याची इच्छा आहे अशाने आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथूनही आमच्याशी संपर्क साधू शकतात. किंवा मग नसलं तरी जवळच्या SBI ब्रँचशी संपर्क साधून तुम्ही काय करायचं आहे, या पॉलिसीचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.